दिवसांपूर्वी यवतमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली। सदर बाब अत्यंत गंभीर असून शासन पातळीवर याबाबत योग्य ती कारवाई व्हावी याकरिता हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक 31 जुलै 2025 रोजी यवत येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। याबाबतचे निवेदन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष भाऊ जगताप यांनी पुणे जिल्हाधिकारी आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले। यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कापसे, पुणे शहराध्यक्ष रविभाई शिंगवी, राष्ट्रीय संघटक डॉक्टर नागेंद्र दीक्षित, पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र जाधव व सुकृत इंगळे आदी उपस्थित होते। सदर विटंबना ही एका विकृत बुद्धीच्या व्यक्तीने केली असून त्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, 7/12 तसेच इतर सर्व दस्तावेज जप्त करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। सदर प्रकरणावर योग्य ती कारवाई प्रशासनाकडून केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी हिंदू एकता आंदोलन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले। परवा यवतमध्ये खूप धक्कादायक घटना झाली होती। त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची विडंबना झाली तसा सांगितलं तरी हरकत नाही आहे। तर याच्याबद्दल प्रशासनाद्वारे आणि पोलीस विभागाद्वारे योग्य पद्धतीने कारवाई चालू आहे आणि कडक कारवाई केली जाईल। एवढी कडक कारवाई केली जाईल की याच्यापुढे अशा प्रकारची कोणी पाऊल उचलण्याची हिंमत करू शकणार नाही। मी हिंदू एकता आंदोलन पक्ष यांचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे संतोष शकुंतला हरिभाऊ जगताप। आमचं निवेदन देण्याचं कारण असं होतं, यवतमध्ये झालेल्या छत्रपतींच्या बाबतीत विटंबना याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे यांना व त्याच्यामध्ये रस्ता रोको आंदोलन व स्थानिक लेवलवरती जे जिहादी मुस्लिम राहतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। ज्यांनी विटंबना केली आहे त्या विटंबना पाठीमागचा उद्देश सिद्ध झाल्यावरती त्या लोकांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या काही गोष्टी महसूल आधारित आहे ह्या सगळं जप्त करण्यात याव्या। म्हणजे इथून पुढं छत्रपती बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्यावर कुठल्याही प्रकारचे त्याच्या संदर्भात आम्ही यांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि 31 तारखेला रस्ता रोको आंदोलन यवत येथे करण्याचे ठरविले आहे। मी श्रीकांत रंजना विजय कापसे, हिंदू एकता आंदोलन पार्टीचा पुणे जिल्हा प्रमुख आहे। मी सकल हिंदू समाजाला या आपल्या न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सगळ्यांनी 31 तारखेला जो आपण रस्ता रोको आंदोलन ठेवलेलं आहे त्या आंदोलनात सहभागी होऊन आपली एकी दाखवावी ही विनंती।